तिसऱ्या दिवशी तिला शुद्ध आली. तिसऱ्या दिवशी ती एकदम नॉर्मल होती. तिला त्या रात्रीबद्दल काहीही आठवत नव्हतं. आम्हाला वाटलं की आता ती एकदम सामान्य जीवन पुढे जगू शकेल. जरीवाल तिला घेऊन गेले आणि परत पुढची 5-6 वर्ष तिला कसला त्रास झाला नाही. पण त्यानंतर अचानक परत एकदा तिला तसेच काहीतरी सुरू झालं. ते तिला परत घेऊन इथे आले होते. दुसऱ्या वेळी जेव्हा ते तिला इथे घेऊन आले तेव्हा तिला लगेचच बरं वाटू लागलं. तिच्यावरती प्रक्रिया करावी लागली नाही. पण कुठे ना कुठे मला कायम असं जाणवत होतं की ती स्वतःच्या शरीरात आणखीही काहीतरी घेऊन इथे आलेली आहे. तिच्या आतमध्येच काहीतरी होतं. कदाचित सुप्त अवस्थेत असलेलं ते पिशाच. त्यानंतर तिला मी परत पाहिलं, ते थेट तिच्या लग्नात. आणि मग नंतर थेट गेल्या महिन्यात ती आली होती. तिचं असं म्हणणं होतं की तिला स्वप्नात दिसणारा तो सूटवाला माणूस आता दिसायचा बंद झाला आहे, जो तिला लहानपणी दिसायचा. माझ्याकडे त्या गोष्टीचं काहीच उत्तर नव्हतं. ती आणि तिचं नशीब जे काय आहे ते बघून घेतील. मला आता त्या गोष्टींना परत सामोर जायची इच्छा नाही. माझं आता ते वय देखील राहिलेलं नाही. फादर फर्नांडिस म्हणाले. बाकी ती काही म्हणाली का? राजने विचारलं. नाही, बाकी काहीच नाही. फादर म्हणाले. ठीक आहे, आम्ही निघतो, राज म्हणाला. त्यांच्यात बोलणं सुरू असताना बाहेर मुसळधार पाऊस सुरू झालेला. ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. पण आता ती गोष्ट लक्षात आली होती. थोडा पाऊस कमी होऊ दे, मग जावा. एक काम करतो मी, तुमच्यासाठी चहा सांगून येतो. चर्चमध्ये काम करणारा माणूस बाहेर असेल. चर्चमध्ये काम करणारा माणूस बाहेर असेल. मी त्याला सांगून येतो. तिची राहायची सोय मागेच आहे. तो आपल्यासाठी चहा घेऊन येईल. फादर खुर्चीवरून उठले आणि बाहेर निघून गेले. राज आता त्यांच्या त्या ऑफिसमध्ये फेरी मारू लागला. दीपक मोबाईलमध्ये व्यस्त झालेला. त्या ऑफिसमध्ये खूप सारे जुने फोटो फ्रेम करून भिंतीवर लावलेले दिसत होते. रिचार्ज खूप जुना होतं. 1941 ते चर्च बांधण्यात आलं होतं. चर्चची ती इमारत 1941 सालची होती. हे त्या इमारतीकडे बघून कळत होतं. त्यात सुरुवातीचे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आणि नंतरचे फोटो कलरमध्ये दिसत होते. चर्चच्या भूमिपूजनाचा फोटो त्यात होता. शिवाय चर्चच्या इमारतीच्या अनावरणाचा फोटो देखील त्यात होता. त्या काळातले ब्रिटिश अधिकारीही काही फोटो दिसत होते. ते सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होतं. एक एक फोटो बघत आता राज खोलीत फिरत होता. सुरुवातीला 1941, मग 1945, मग 1950च्या काळातले फोटो. असं करत करत राज थोडा पुढे आला. 5व्या का 6व्या फोटोजवळ येऊन तो जरासा थांबला. त्या फोटोवर त्याचं लक्ष गेलं आणि त्या फोटो त्याला काहीतरी असं दिसलं. ते पाहून तो क्षणभर सुन्न झाला. व्हॉट द, हे एकच वाक्य त्याच्या तोंडून निघालं. तो फोटो पाहून राजच्या पायाखालची जमीन सरकली होती. इम्पॉसिबल, इट इज टोटली इम्पॉसिबल, राज स्वतःशीच म्हणाला. त्या फोटोत 3 माणसं दिसत होती. चर्चच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेतला तो फोटो होता. त्या फोटोमध्ये 3 माणसं होती. एक माणूस त्या चर्चच्या जुन्या काळातला, म्हणजे 1965 ते 70च्या काळातला एक प्रिस्ट होता. त्याच्या अंगावरच्या कपड्यांकडे बघून तेच समजत होतं. तो प्रिस्टमध्ये उभा होता. त्याच्या डाव्या बाजूला एक स्त्री उभी होती आणि त्याच्या उजव्या बाजूला एक माणूस उभा होता. त्या स्त्रीने ख्रिश्चन बायका घालतात तसा एक फ्रॉक परिधान केलेला होता आणि तो माणूस अंगावर एक 2 पीस सूट काळा रंगाचा, पायात काळे बूट, गळ्यात एक सोन्याचं लॉकेट, हातात अंगठ्या आणि त्याच्या डाव्या हातात एक महागडे घड्याळ होतं. हनुवटीवरती दाढी, केस कानावर आलेले. 65 ते 70च्या काळात तशाच केशभूषा फॅशनमध्ये होत्या. हा माणूस अगदी तसाच होता जसा त्या कॉफिनमधून बाहेर आलेला. तो माणूस त्याने त्या रात्री पाहिलेला होता. कोपऱ्यात पडलेले ते कपडे, ते बूट, सगळं काही त्या माणसाच्या अंगावरच्या कपड्यांची मीळ खात होतं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते हातातलं घड्याळ. ते घड्याळ राजकडे अजूनही होतं. ते घड्याळ, त्या सोन्याच्या अंगठ्या, ते घड्याळ, सगळं काही राजने स्वतःच्या कारच्या डॅशबोर्डमध्ये एका रुमालात गुंडाळून ठेवलेलं होतं. त्या माणसाचा चेहरा राजला तेव्हा नीट दिसलेला नव्हता, पण त्याच्या हातातलं ते घड्याळ, त्या अंगठ्या आणि गळ्यातलं ते लॉकेट, हे सगळं पाहून त्याला आता कोणताही संशय राहिलेला नव्हता की हा तो नाही. त्याची पूर्णपणे खात्री झालेली की हा तोच माणूस आहे. त्याने आता फोटोच्या खाली लिहिलेल्या गोष्टी वाचायला सुरुवात केली. तो फोटो 1970 सालचा होता. 1970 साली हा कलर फोटो काढण्यात आलेला. मग आणि त्या व्यक्तीचं नाव होतं थॉमस रॉड्रिक. त्याच्याबरोबर ती स्त्री होती, ज्युलिया रॉड्रिक, आणि मध्यभागी उभे असलेले ते फादर होते, जॉर्ज कॉनर. हा फोटो फादर फर्नांडिस यांच्या अगदी समोर होता. पण यांना कळलं कसं नाही की शर्मिला जे पेंटिंग बनवते त्या पेंटिंगमधला हाच तो एक माणूस होता. त्याने पटकन स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या फोटोचा स्नॅप काढला. राज आता जागेवर येऊन बसला आणि आता त्याच्या लक्षात आलं, फादर फर्नांडिस यांचा जाड भिंगाचा चष्मा समोर ठेवला होता. ते बाहेरून परत एकदा त्या रूममध्ये आले आणि खुर्चीवर बसले. त्यांनी लगेचच तो चष्मा डोळ्याला लावला. फादर, तुम्हाला हा चष्मा कधीपासून आहे? राजने एक अतिशय पानसट प्रश्न विचारला. तसा मला 30व्या वर्षापासूनच चष्मा आहे. माझा नंबर पण खूप हाय आहे आणि आता वयानुसार तो वाढलाय. 2 वर्षांपूर्वी माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं, दोन्ही डोळ्यांचं, पण तरी हा चष्मा गेलाच नाही. माझी लांबची नजर कमजोर आहे. आधीपासून लांबची नजर कमजोरच होती. फादर, ही रूम खूप छान सजवली आहे तुम्ही, आणि हे फोटोज बघून या चर्चचा इतिहास किती जुना आहे हेही समजतंय. हे सर्व फोटो इतकी वर्षे या भिंतीवर आहेत, पण थोडासाही डॅमेज झालेला नाही. राज म्हणाला, नाही, हे फोटो आम्ही आता 2 वर्षांपूर्वी इथे लावले आहेत. आधी हे सगळे फोटोज चर्चच्या स्टोअररूममध्ये होते कितीतरी वर्ष. मग आम्ही स्टोअररूममधून ते इथं लावले. मग आम्ही स्टोअररूममधून इथे लावण्याआधी बरेचसे फोटो रिस्टोअर केले, कारण जुने असलेले बरेचसे फोटोज डॅमेज झालेले, फादर म्हणाले. राजला आता लक्षात आलं होतं की फादर फर्नांडिस यांना ही गोष्ट लक्षात का आली नाही. काही वेळातच त्यांचा माणूस चहा घेऊन आला. राज आणि दीपकने चहा घेतला. फादर फर्नांडिस यांचे आभार मानून आता ते दोघेही तिथून निघाले. पाऊस थोडासा कमी झाला होता. राज आता गाडीत बसला आणि आता ते तिथून परत एकदा गोवा सिटीमध्ये येऊन पोहोचले. राज काहीही बोलत नव्हता. तो अगदी शांत होता. गाडी हॉटेलच्या जवळ येऊन थांबली. दीपक गाडीतून उतरला आणि हॉटेलच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात राजने डॅशबोर्डमध्ये हात घालत तो रुमाल बाहेर काढला. रुमालची गाठ सोडवून त्याने आतमध्ये ठेवलेल्या अंगठ्या, सोन्याची चेन आणि ते घड्याळ उघडून बघितलं. आणि आता तो फोटोमधल्या माणसाच्या हातातलं घड्याळ बघू लागला. ते घड्याळ आणि त्या फोटोतलं घड्याळ अगदी हुबेहूब होतं. त्या अंगठ्या देखील त्याच होत्या आणि गळ्यातील चेनसुद्धा. हा तोच माणूस, थॉमस रॉड्रिक्स त्याचं नाव. पण थॉमस त्या कॉफीनमध्ये कसा पोहोचला नक्की? ही कुठली तरी एक विशिष्ट प्रकारची साखळी आहे. एक माणूस त्यात अडकतो, तो सुटतो की दुसरा अडकतो, आणि मग हे दुष्टचक्र असं चालू राहतं. नक्की काय रहस्य असेल या कॉफीनचं? आणि सगळ्याचा त्या वाड्याशी काय संबंध आहे? त्या वाड्यात मला काही कळू शकेल का? कोणती माहिती किंवा कोणता सुगावा, कोणता तरी धागा, ज्या वाटे मी हे रहस्य उलगडू शकेल? राज आता विचारात पडला. त्याने त्या वस्तू परत रुमालात गुंडाळल्या आणि जॅकेटच्या खिशात ठेवत रुमाल स्वतःसोबतच घेतला. मोबाईल खिशात ठेवायच्या आधी त्याची नजर स्क्रीनवर असलेल्या त्या फोटोवर परत एकदा गेली आणि आता त्याने फोटो झूम करून बघितला. फोटो दूरवर, म्हणजे फार नाही, पण अगदी काही अंतरावर पांढऱ्या रंगाची जुनी मॉरिस ही कार दिसत होती आणि त्या कारचा नंबरही
अगदी स्पष्टपणे दिसत होता. ती गाडी कदाचित थॉमसची असावी. इतकी मोठी गाडी, महागडी गाडी त्या काळात असणं म्हणजे हा खूप श्रीमंत माणूस असेल. राजने आता लगेचच इंटरनेटवरती त्याचं नाव टाकलं आणि त्याच्याबद्दल असलेली थोडीफार माहिती लगेचच इंटरनेटवर आता झळकू लागली. गोव्यातला त्या काळातला सर्वात मोठा कसिनो सुरू करणारा थॉमस रॉड्रिग्स होता. दारूची एक मोठी फॅक्टरी, अनेक वाईन शॉप्स आणि मग राजकारण प्रवेश. गोव्यात झालेल्या 1967च्या विधानसभा निवडणुकीत तो उभा राहून जिंकलेला आणि मग आमदार म्हणून काही वर्ष त्याने काम केलेलं. पण 1975 साली तो एकाएकी बेपत्ता झालेला. त्याच्या मागे त्याची पत्नी, 2 मुलं असा परिवार होता. पुढे त्यांचं काय झालं त्याबद्दल तिथे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. पण त्याच्या आलिशान अशा बंगल्याचा फोटो मात्र त्याला इंटरनेटवरती मिळाला. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये तो त्याच्या बंगल्याच्या समोर त्याच्या मॉरिस गाडीवर हात ठेवून उभा होता, अगदी रुबाबामध्ये. ते एका न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातमीचं कव्हर पेज त्याला इंटरनेटवर दिसलं होतं. मिस्टिरियस केस ऑफ थॉमस रॉड्रिग्स अशी ती बातमी 1975च्या टाइम्स ऑफ इंडियाने कव्हर केलेली त्याच्याबद्दलची शेवटची बातमी होती. राजने आता ती बातमी वाचायला सुरुवात केली. अगदी छोटीशी ती बातमी होती. थॉमस 21 जून 1975ला रात्री त्यांच्या कलिंगूटमधील जुलिया या बंगल्यातून त्यांच्या फॅक्टरीकडे जाताना शेवटचे पाहिले गेले होते. त्यांची कार बागा बीचवर सापडली. आज 6 महिने होऊन गेलेत, पण त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, अशी ती छोटीशी बातमी होती. आता राजची पूर्ण खात्री पटली. हा तोच आहे. तो तर 1975 साली बेपत्ता झाला होता. शर्मिलाचा जन्म 1992 to 93 मधला. ती 1.5 महिन्याची होती तेव्हा तिला चर्चमध्ये कोणीतरी सोडून गेलेलं आणि लगेचच तिला जरीवाल घेऊन गेले. मध्ये मध्ये तिला ते तिथं आणत होते, पण फादर तर म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसची सजावट आणि ते सगळे फोटो त्यांनी आत्ता काही वर्षापूर्वी तिथं लावले. म्हणजे शर्मिला जेव्हा केव्हा तिथं आली होती लहानपणी, तेव्हा सुद्धा तिने फोटो कधीच बघितले नव्हते. म्हणजे थॉमसला तिने कधी बघितलं नव्हतंच, ना प्रत्यक्षात ना फोटोत. मग तिच्या स्वप्नात थॉमस तिला का दिसत होता आणि तिच्यावर नक्की कोणत्या पिशाच्याची बाधा होती? साला डोक्याचा भुगा झालाय. काहीच कळत नाहीये. कुठला धागा कुठं जुळतोय. राज तसाच बाहेर आला आणि त्याची नजर बाजूलाच असलेल्या इमारतीकडे गेली. इमारतीचं पेंटिंगचं काम सुरू होतं. काही रंगारी लोक भिंती रंगवत होते. अचानक काहीतरी त्याच्या ध्यानात आलं आणि त्याच्या ब्लॉक झालेल्या विचारचक्राला चालना मिळाली. पेंटर, एक सावज, रसिकच्या आयुष्याला कलाटणी देणारी ती रात्र, त्याला भेटलेला तो वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या गाडीत होता एक पेंटर. तो वृद्ध व्यक्ती कोण होता आणि त्याच्याकडे हा कॉफिन कसा काय आला? थॉमस रॉड्रिग्स, एक जिवंत व्यक्ती जो 1975 साली बेपत्ता झाला होता. तोच त्या कॉफिनमध्ये रसिकनेही पाहिला होता, कारण त्या म्हाताऱ्याने जेव्हा स्वतःला गोळी घालून घेतली आणि पुढे तो कॉफिन रसिककडे हस्तांतरित झाला आणि हा विधी पूर्ण करायची जबाबदारी त्याच्यावर आली. त्यावेळी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की त्यांनी तोच माणूस बघितला होता, म्हणजेच थॉमस. याचाच अर्थ आधी म्हणजे त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या पूर्वी थॉमस रॉड्रिग्सकडे हा कॉफिन होता. थॉमस रॉड्रिग देखील हाच विधी कितीतरी वर्ष करत असला पाहिजे आणि मग कदाचित असं काहीतरी झालं की थॉमस तर मेला, पण कायमचा त्या कॉफिनमध्ये अडकला. 1975 मध्येच त्याच्या बेपत्ता झाल्यानंतर हे सगळं घडलं आणि मग त्याची सुटका झाली. ती थेट 50 वर्षानंतर, म्हणजे 1 महिन्यापूर्वी तो मुक्त झाला आणि त्याच्या जागी रसिक आता त्या कॉफिनमध्ये अडकला. म्हणजेच थॉमसला त्या कॉफिनमध्ये कैद करणारा तोच म्हातारा असणार ज्याच्याकडून हा कॉफिन रसिकला हस्तांतरित झाला होता.
त्या रात्री त्या म्हाताऱ्याला ती गोष्ट समजून आली होती की त्या रात्री तो विधी कदाचित त्याच्या हस्ते पूर्ण होऊ शकणार नव्हता आणि त्याचमुळे त्याने स्वतःचं जीवन संपवला आणि हा श्राप रसिकवर ढकलला. पण त्याच्याकडे हा कॉफिन थॉमसकडूनच आला असणार किंवा कदाचित त्यानेच असं काहीतरी केलं की थॉमसकडून तो कॉफिन त्याच्याकडे आला. त्यानेच थॉमसचा घात केला असेल. जो कोणी हा कॉफिन स्वतःकडे ठेवतो आणि जो कोणी स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेतो, एक ना एक दिवस तो त्याच कॉफिनमध्ये अडकून पडतो. कितीतरी वर्षांसाठी मृत्यूनंतरही त्या व्यक्तीला मुक्तता मिळत नाही. हे असंच काहीतरी असलं पाहिजे. आधी थॉमस, मग तो म्हातारा, मग रसिक आणि आता मी. यामध्ये थॉमस 50 वर्ष त्या कॉफिनमध्ये अडकला होता. तो म्हातारा तर या विधीतून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला, पण त्यासाठी त्याला मरावं लागलं. आणि आता या कॉफिनमध्ये रसिक आहे. एक ना एक दिवस मी देखील असाच अडकून पडेन. जोपर्यंत हा श्राप मी दुसऱ्या कोणाला पास ऑन करत नाही तोपर्यंत. थॉमसला काहीतरी माहिती असेलच या प्रकाराबद्दल, कारण त्याचा नक्कीच काहीतरी घातपात झाला होता. आणि दुसरं म्हणजे त्या छोट्याशा बातमीमध्ये कुठेही असे लिहिलेलं नव्हतं की तो गेल्या काही दिवसापासून आजारी होता वगैरे. जसा रसिक आजारी होता, रसिकने आमोसेला दिला जाणारा तो विधी दिला नव्हता. त्याने ते ठरवलेलं काम केलं नसल्याने त्याचं तोंड बारीक बारीक होऊ लागलं होतं. विचित्र असा श्राप आहे, कारण रसिकच्या तोंडाचा आकार जसा हळूहळू लहान होऊ लागलेला, तसाच त्याला भेटलेल्या त्या म्हाताऱ्या माणसाच्या तोंडाचा आकारही तसाच झालेला. हे रसिकनेच रितेशला त्या व्हिडिओत सांगताना मी ऐकलं होतं, पण थॉमसबद्दल असं त्या बातमीमध्ये कुठेही लिहिलेलं नव्हतं. म्हणजे नक्कीच थॉमसचा घातपात झाला होता. थॉमसला या प्रकाराबद्दल नक्कीच पूर्ण माहिती असणार, हे नक्की. मला थॉमसचा भूतकाळ शोधणं अनिवार्य आहे. कदाचित त्याचं कुटुंब अजूनही गोव्यात असेल. मला त्यांच्याकडून काहीतरी समजू शकेल. त्याच्या बेपत्ता होण्याबद्दल त्या काळात नक्कीच कुठे ना कुठे पोलीस तक्रार झाली असणार. गोवा शहर तेव्हा एवढं पसरलेलं नव्हतं. त्या काळातल्या केस फाईल्स जर मिळाल्या तर त्याच्या कुटुंबापर्यंत मला नक्कीच पोहोचता येईल. राज स्वतःशीच बोलत होता. तो रूममध्ये येऊन बसलेला. काय रे, काय झालं? कोणत्या विचारात हरवला आहेस इतका? आणि मला एक सांग, आपण इतकं सगळं करतोय त्यामागे नक्की कारण काय आहे? तू मला कधी सांगणार आहेस? आधी आपण शर्मिलाचा भूतकाळ शोधत होतो, मग आता आपण त्या चर्चला जाऊन आलो. तिथेही तू त्यांना खूप सारे प्रश्न विचारत होतास. तिचा भूतकाळ आता आपण पूर्णपणे माहीत करून घेतला आहे. आता आपण इथे थांबणं गरजेचं आहे असं मला वाटतं. असं मला वाटत नाही, दीपक म्हणाला. दीपक, मी तुला तेच म्हणणार होतो. एक काम कर, तू आज रात्रीची फ्लाईट पकडून पुण्याला परत जा. माझं इथलं काम झालं की मी येतो, पण त्याआधी मला तुझी एक मदत लागेल. ती म्हणजे गोव्यात कुणीतरी एक असा माणूस मला दे ज्याची पोलिसात चांगली ओळख आहे, किंवा मग पोलीस खात्यात आता काम करत असलेला कोणीतरी. राज म्हणाला. थेट पोलिसात कामाला असलेला असा कोणता माणूस माझ्या ओळखीत तरी नाही, पण गोव्यात बरीच वर्ष काढलेला एक माणूस आहे. त्याची पोलिसात खूप ओळख आहे. पोलीस डिपार्टमेंटमधलं सगळं काही त्याला माहिती आहे आणि बरेच मोठे अधिकारी त्याला ओळखतात. तो माझ्या काकांचा जुना मित्र आहे. अगदी जिगरी मित्र होते ते दोघं. मी हवं तर तुझी आणि त्याची ओळख करून देतो, किंवा त्याला फोन करून मी तुझ्याबद्दल कल्पना देतो. मग तुम्ही दोघं भेटून बोला, तुम्हाला काय बोलायचंय ते. आणि मीही तेच म्हणणार होतो की मी आज पुण्याला निघतो. माझ्या काही केसेस पेंडिंग आहेत आणि आता तिथे जाणं गरजेचं आहे, दीपक म्हणाला. दीपकने मोबाईलमध्ये त्या माणसाचा नंबर शोधला आणि तो त्याच्याशी थोडं बोलला. राजबद्दल त्याने त्या माणसाला कल्पना दिली आणि राजला त्या माणसाचा नंबर देऊन तो आता पॅकिंग करायला सुरुवात करू लागला. अर्ध्या पाऊण तासात त्याचं पॅकिंग झालं होतं. आता 7 वाजले होते. 7:30 वाजता राज दीपकला घेऊन कारने आता एअरपोर्टच्या दिशेला निघाला. एअरपोर्टवरती ड्रॉप केला आणि तिथूनच त्यांनी त्या माणसाला कॉल केला. त्याचं नाव सुरेंद्र होतं. हॅलो सुरेंद्र, मी राजवर्धन बोलतोय.
दीपकचा मित्र. त्याने तुमच्याशी माझ्याबद्दल चर्चा केली असेल. मला तुमची मदत हवी आहे. आपण भेटू शकतो का? राजने विचारलं. हो भेटू शकतो. जमलं तर आताही. मी फ्री आहे. तुम्ही कुठे आहात? त्याने विचारलं. मी आता गोवा एअरपोर्टवर आहे. ग्रेट. तिथूनच उजवीकडे जाणारा रस्ता धरा. त्या रस्त्यावर काही अंतरावर पुढे आलात की तुम्हाला एक डावीकडे जाणारा रस्ता दिसेल. तिथून थोडं पुढे आलात की तुम्हाला मूनलाईट नावाचा एक बार दिसेल. मी आता तिथेच बसलोय, तो म्हणाला. राज आता काही वेळातच तिथे जाऊन पोहोचला. बार समोर गाडी पार्क करून तो आतमध्ये आला आणि त्याने सुरेंद्रला फोन लावला. हॅलो, मी उजवीकडे कोपऱ्यातल्या टेबलवर आहे. कोपऱ्यात एकटाच बसलेला तो राजला दिसला. राज आता त्याच्या टेबलजवळ आला. खुर्ची सरकवत राज त्याच्या समोर बसला. एक 55 वर्षाचा तो व्यक्ती होता. दाढी वाढलेली, कुरळे पांढरे केस, अंगावर एक पांढरा हाफ शर्ट आणि साधी पॅन्ट. सिगारेट ओढून ओढून ओठ काळे पडलेले, डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. दीपकने मला तशी वर कल्पना दिली आहे.